मोठी बातमी समोर येते। कारला धक्का लागला म्हणून माजी उपमहापौर आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुल याच्याकडून दुचाकी चालकाला मारहाण करण्यात आली आहे। एकमेकांविरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झालेल्या आहेत। तक्रारदार पोलीस आयुक्तांना भेटताच हालचाली 21 तारखेला या संदर्भात तक्रार झालेली होती। कारला धक्का लागला म्हणून माजी उपमहापौर आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुल याच्याकडून दुचाकी चालकाला मारहाण केली गेली आहे। एकमेकांविरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, सीसीटीव्ही मधील ही दृश्य आहे। या दुचाकी चालकाला हेमंत बागुल यांनी मारहाण केली आहे। कारला धक्का लागला म्हणून ही मारहाण झाली आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नीलम, मंगळवार पेठेतील HP पेट्रोल पंपासमोर हा सगळा प्रकार झालेला आहे। खरं तर गेल्या आठवड्यामध्ये उपमहापौर जे होत माजी आबा बागुल यांची चिरंजीव आणि एका दुचाकीसारीचा हा सगळा मारामारीचा प्रकार आहे। परस्परामध्ये जे आहेत ते बंड गार्डन पोलिसांमध्ये तक्रारी देखील दाखल झालेल्या आहेत। खरं तर आबा बागुल यांचे जे चिरंजीव आहेत ते नेहमी वादात असतात। खरं तर काही वर्षापूर्वी देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आपण पाहिलं की आज पुन्हा नव्याने जे आहेत त्यांच्या विरोधात बंड गार्डन पोलिसांमध्ये मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। नीलम, चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी कारला धक्का लागला म्हणून माजी उपमहापौर आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुल यांच्याकडून दुचाकी चालकाला मारहाण केली गेली। या प्रकरणी आता तक्रारी दाखल झाल्यात। त्यांनी रिव्हॉल्वरची धमकी दिली त्याच्याकडे लायसन्स आहे, त्यांना बघावे। पण पोलिसांनी CP सरांचा पण आदेश मानला नाही आणि त्यांना काय उचलून आणला नाही। मानू शकतो का राजकारणी दबाव असेल त्यांच्यावरती, पण मान्य आहे हे बीडमध्ये वाल्मिक कराड त्यांचं जे चाललंय म्हणजे संतोष देशमुख जे प्रकरण झालंय ते प्रकरण आपल्या पुण्यात होऊ नये म्हणून मला न्याय द्यावे हीच माझी विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।